नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छतेसंदर्भात सूचना दिलेल्या होत्या। अनेक शासकीय कार्यालयांमध्ये घाणीचं साम्राज्य आहे। शासकीय इमारतींमध्ये दुर्गंधी पसरली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। शासकीय कार्यालयातील स्वच्छतेच्या संदर्भामध्ये लोकशाहीनं जी मोहीम सुरू केली आहे त्यामध्ये आपण जर आता बघितलं तर मी आहे नांदेडच्या तहसील कार्यालयामध्ये। तहसील कार्यालयामध्ये ही लिफ्ट आहे। जेव्हापासून इमारत बनवण्यात आलेली आहे तेव्हापासून ही लिफ्ट बंद आहे। या ठिकाणी येणारे अपंग जे नागरिक असतील त्यांच्यासाठी ही व्यवस्था असते, मात्र ही लिफ्ट बंद आहे। याचबरोबर जर या बाजूला जर बघितलं तर हे पिण्याचं पाणी आहे। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे। आरो प्लांट बसवलेला आहे, मात्र तो आता बंद अवस्थेमध्ये दिसतोय। आणि खाली जर बघितलं तर पूर्णतः घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हीच अवस्था जर दुसरीकडे बघितली तर तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये पान खाऊन ठोकलेले या ठिकाणी आपल्याला भिंती रंगलेल्या दिसतात। आता हे जर बघितलं तर हे आपत्ती व्यवस्थापनाच्या काळामध्ये ही बोट आहे, ही बोट अशी आडगळीला या ठिकाणी टाकलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळते। तर दुसरीकडे जर बघितलं तर व्यायामासाठी जे साहित्य आहे या ठिकाणी या पटांगणामध्ये आणून ठेवण्यात आलेलं आहे, बसवण्यात आलेलं आहे, मात्र याची दुरावस्था जर बघितली तर हे शोभेची वस्तू आहे की काय असा भास या ठिकाणी होतोय। तर घाणीचं साम्राज्य या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय। याकडं हे सर्व जर बघितलं तर तहसील कार्यालयामधली ही अवस्था आहे, तर इतरत्र काय अवस्था असू शकते यावरती प्रश्नचिन्ह मात्र निर्माण होतोय। असाच प्रकार सर्व शासकीय कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। यावरती तहसील प्रशासन आता ही स्वच्छता करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।